सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव आपल्या सोबत आहेत। भास्कर जाधवजी, सगळ्यात पहिला प्रश्न थेट विचारतो, खासदार झाले, आमदार रडारवरती आहेत अशी बातम्या आमच्या कानावरती येत आहेत। काय तटबंदी केली जाते, काय खबरदारी घेतली जाते पक्षाकडनं? असं आहे की प्रत्येक पक्षाकडनं आपापले आमदार खासदार किंवा आपल्या पक्षाचे पदाधिकारी असेल नाही तर सामान्य कार्यकर्ता असेल जी हा जाऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते। पण काळजी घेण्याचे जे काय लोकशाही मार्गाने जे काय काळजी घेण्याचे मार्ग आहेत ते मार्गच आज पूर्णपणे बंद झालेत ना। आज निवडणूक आयोग स्वतंत्र निवडणूक आयोग म्हणून त्याची स्वायत्तता राहिली नाही। कोर्ट कुठल्याही बाबतीत निर्णय द्यायला तयार नाही। राज्यकर्त्यांनी विधी निषेध, लाज लज्जा आणि सर्वच काही सोडून कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये खबरदारी घ्यायची म्हणजे नेमकं करायचं तरी काय? बरोबर असलेले लोक म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर आहोत, सकाळी म्हणतात तुमच्या बरोबर आहोत, संध्याकाळी मात्र दुसरीकडे कुठेतरी जातात। त्यामुळं खबरदारी घ्यायची म्हणजे नेमकं काय हाच खरा प्रश्न आपल्या समोर आहे। जे आता खासदार गेलेत त्यांनी ज्या तक्रारी केल्या त्या जुन्याच तक्रारी आहेत। पुन्हा एकदा जेव्हा एकनाथ शिंदेंचं बंड झालं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी हेच म्हटलं होतं की पक्ष नेतृत्व वेळ देत नाही, पक्ष नेतृत्वाकडून आम्हाला योग्य सन्मान मिळत नाही। आमदारांकडून अशाच प्रकारच्या तक्रारी येऊ शकतात का? बघा, तुमच्याकडे अशी थोडीशी तक्रार मागे आम्हाला बघायला मिळत होती। माझ्याकडे की माझी? तुमच्याकडे दोन्ही नाही, विषय असा आहे की हे जाणारे सगळे लोक जे आहेत ते काय सांगतायत की आमच्या मतदारसंघातला विकास होत नाही, आमचा विकास आम्हाला करण्याकरता म्हणून सरकार आम्हाला मदत करत नाही। किंवा काही लोक काय म्हणतायत की जेलपेक्षा भाजप बरा, जेलमध्ये जाण्याच्या ऐवजी भाजप बरा। याचा अर्थ ते जे जात आहेत ते कुठल्या तत्वाकरता, कुठल्या निष्ठेकरता, कुठल्या कामाकरता ते जातात असं नाही, तर कुठे ना कुठेतरी त्यांचा छळवाद होतोय, त्यांना कुठे ना कुठेतरी संकटात आणलं जातंय, त्यांना बेजार करून आपल्या गोटामध्ये येण्याकरता म्हणून भाग पाडलं जातंय। असं एकंदरीत चित्र जे आहे ते सत्ताधारी पक्षानं छोटे मोठे पक्ष शिल्लक ठेवायचेच नाही असं जे जाहीर केलं होतं त्याचा हा एक भाग आहे असं मला वाटतं। नाही, पण आता खासदार तुम्ही म्हणतात की त्यांना आणण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय, पण असा दबाव असणं आणि त्या दबावाला बळी पडणं हे त्या खासदारांच्या हातात आहे ना। अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांच्यावरती दबाव होता पण त्यांनी नाही निवडलं। नाही, आता असं आहे की संजय राऊत हे जेलमध्ये गेले, अनिल देशमुख हे जेलमध्ये गेले, नवाब मलिक हे जेलमध्ये गेले। काय त्यांचा दोष? काय त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले? छगन भुजबळ जेलमधनं जाऊन आले, काय त्यांच्यावर आरोप झाले? अजित पवारांच्यावर 70 कोटी भ्रष्टाचाराचा 70,000 कोटी भ्रष्टाचाराचा आरोप झाला। कुठला आरोप सिद्ध झाला? कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही। आणि म्हणून हे सगळं सहन करण्याची, झेपण्याची ताकद किंवा सहनशीलता सर्वांच्याकडेच असते असं म्हणता येत नाही। काही लोक शेवटी ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून शेवटी करायचं काय अशा विचारानं सुद्धा त्याला बळी पडतात। हाच त्यातला महत्वाचा भाग आहे। बरं, आता हा विषय झाला, तुम्हाला मगाशी आपण विषयावरती बोलत त्या विषयाकडे परत एकदा येतो। भास्कर दादाजी, तुम्ही म्हणतात की आमदार फुटू नये म्हणून प्रत्येक पक्ष आपली काळजी घेतच असतो, ती त्यांना घ्यावीच लागते। तुमच्याकडे अशी काही माहिती सध्या आहे का की काही आमदारांना संपर्क केला जातोय किंवा तुमच्या भाषेत सांगायचं तर काही दबाव त्यांच्यावरती आहे किंवा काही आमिषा आहेत, असं काही आहे? असं आहे की माझ्याकडे या संदर्भामध्ये कोणीही एका शब्दाने चर्चा केलेली नाही जी। ना माझ्या पक्षातल्या कोणी सदस्यानं आमदारानं चर्चा केली, ना विरोधी पक्षातल्या माणसानं माझ्याकडे चर्चा करण्याचं धाडस दाखवलं। त्यामुळं अशा प्रकारची चर्चा एक किंचितही माझ्या कानावर नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। अच्छा, पण वाटतं असं होऊ शकतं, कारण आता जी माहिती आमच्याकडे येते की अशा प्रकारे पुढचा एक ही रणनीती असू शकते, कारण आम्ही आता मगाशी घटनातज्ञ आहेत, या विषयातले एक्सपर्ट आहेत, डॉक्टर अनंत कळसे यांच्याशी बोलत होतो। त्यांचं म्हणणं की जर पक्षातली उभी फूट दाखवायची असेल तर मग ती वरती खासदारांची झाली, खाली आमदारांची, मग जिल्हा परिषद सदस्य, जे लोकनियुक्त सदस्य आहेत ते सगळे, आणि पक्षातही शाखा असतील किंवा पक्षाच्या संघटनात्मकही फूट पक्षात दाखवावी लागेल। अशामुळे पुन्हा एकदा तुम्हाला हाय अलर्टवरती राहण्याची आवश्यकता आहे किंवा त्या दृष्टीने काही पावलं उचलली जात आहेत? कमलेशजी, मी वेगळा विचार करतोय। बोला। आता तृणमूल काँग्रेस फुटली जी, त्यांचा वेगळा गट स्थापन करावा लागला जी। पंजाबमध्ये आप आदमीचे 7 खासदार गेले, त्याचा वेगळा गट करावा लागला। एकनाथ शिंदेबरोबर आता 6 खासदार गेले, तर वेगळा गट करावा लागला। मला असं वाटतंय की एकनाथराव शिंदे लवकर अडचणीत येतील। कोर्टाला 2022 साली जो आमचा पक्ष फुटला त्यावेळेला एकनाथ शिंदेनी कोणता गट तयार केला होता?
आमचे खासदार 12-13 खासदार त्यांच्याकडे गेले, त्यावेळेला एकनाथ शिंदेनी कोणता गट तयार केला होता? अजित पवारांनी पक्ष फोडला त्यावेळेला कुठला गट तयार केला होता? आता सुप्रीम कोर्टाला या संदर्भामध्ये अॅन्सरेबल व्हावं लागेल की जर आज तुम्ही गट करताय तर गट करणं हे कायद्यामध्ये आहे म्हणून तुम्ही गट नवीन करताय, मग त्यावेळेला गट का केलेच नाही? आणि म्हणून मला असं वाटतं, म्हणजे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, कमी अभ्यासानं सांगतो की भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. हे जे आता ह्यांनी केलंय वेगवेगळे गट करून हे सगळे अडचणीत येणार आहेत असं मला वाटतं. कोर्टानं जर न्याय देवता म्हणून जर न्याय केला तर त्यावेळच्या घटनाक्रमानुसार हे सगळे अडचणीत येतील असं मला वाटतं. आमदार किती फुटतील हा भाग नंतरचा. नाही, पण मग ही तुमची जी माहिती का तुमचा जो कयास आहे, तुम्ही जे म्हणतायत की असं होऊ शकतं, शिंदे अडचणीत येऊ शकतात, ते येऊ शकतात की आणलं जाऊ शकतं? नाही, आणलंही जाऊ शकतं. ज्यांच्याकरता हे करतायत, मी मागे एका कुठल्या तरी मला वाटतं जय महाराष्ट्र या चॅनलला मी मुलाखत दिली, त्या कदम मॅडमना, नाव नाही मला आठवत, त्या कदम मॅडमना मुलाखत मी दिली. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माणसानं डोंगर चढून ज्या स्पीडनं जावं ते स्पीड जर कंट्रोल केला नाही तर दुसऱ्या बाजूला उतरण लागलेली असते. त्यामुळं एकनाथराव शिंदेनी कुठं थांबायचं आणि उद्धव ठाकरेंचा सातत्यानं पक्ष फोडतो, आपण कोणाकरता फोडतोय याचा विचार एकनाथरावांनी करावा असं मी त्यावेळेला बोललो होतो. मी आज पुन्हा सांगतो, माझी मनोदेवता सांगतेय की कोर्टामध्ये हे लोक लवकरच अडचणीत येतील. बरं, हा तुमचा झाला अंदाज, तुम्ही आज याबाबत बोलतात. पण दुसरी एक जी बाब आहे, त्या बाजूने जी मतं मांडली जात आहेत की तुम्हाला अगदीच वाटतं का की त्यांची मतं ही निखालसपणे खोटी आहेत, खोटे दावे आहेत? त्यांचं म्हणणं की पक्ष नेतृत्वाकडनं वेळ दिला जात नाहीत, पक्ष नेतृत्व बाहेर पडत नाहीयेत, आम्हाला हवा तो मान सन्मान मिळत नाही, ते सगळेच दावे तुम्हाला वाटतं की शतशः खोटे आहेत? मी यापूर्वी देखील परखडपणे तुमच्या चॅनलवर पण बोललोय जी, आणि मी माझ्या मुलाखतीमध्ये सुद्धा बोललोय, टाळी ही एका हातानं वाजत नसते, हे लक्षात घ्या. हे स्पष्टपणे बोललं पाहिजे. सगळ्यात चुका कोणाच्या एकाच बाजूने होतात असं नाही, तर चुका ह्या दोन्ही बाजूने होत असतात. आणि म्हणून कोणा एकाच बाजूला किंवा कोणा एका व्यक्तीला किंवा कोणा एका समुदायाला सातत्यानं जबाबदार धरणं म्हणजे आपण 100% बरोबर आहेत असा मानणारा मी कार्यकर्ता नाही. कार्यकर्ता बिलकुल नाही. आज सकाळी सुद्धा माझ्याकडे जबरदस्तीनं माझा बाईट घेतला, मी बोलायला तयार नव्हतो. त्याच्यामध्येही मी सांगितलंय की आम्हाला आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी लागेल. त्यामुळं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. आम्हाला आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी लागेल. हे तुम्ही फार धाडसाचं बोलता, ते बोलण्यासाठी धाडस लागतं. कारण अशा वेळेस ज्या पक्षावरती एक संकट आलेलं आहे, अडचण आली आहे, अशा वेळेस पक्षाला आरसा दाखवणे गरजेचं आहे. भास्कर जाधव, तुम्ही तो दाखवतायत. मी तुमचं याबाबत खरंच कौतुक करेन, तुम्ही गोष्ट बोलतायत. काय चुकतंय असं वाटतं तुम्हाला? मी सांगू का तुम्हाला कमलेशजी? बिलकुल सांगा. तुम्ही सुद्धा आज मन मोकळं करा. त्या लोकशाहीमध्ये आता किती वेळ आहे तुमच्याकडे मला माहित नाही, कारण शेवटी त्या लोकशाही चॅनलवर सुद्धा तुम्ही जे काही धाडसानं काही गोष्टी दाखवल्यात त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागला, हेही मला माहिती आहे. तशाच पद्धतीने मी काही धाडसानं बोलतो, त्याचा त्रास मला होतोच, नाही अशातला भाग नाही. परंतु मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आज या ठिकाणी की शेवटी आम्हाला आमची कार्यपद्धती बदलून एका नव्या उमेदीनं नव्या प्लॅननी समोर जावं लागेल. रोज सकाळ संध्याकाळ हे रडगाणं गाण्यात काही अर्थ नाही. ते आमचे सोडून गेले 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 गेले. माझ्यासारखा जर चक्रम डोक्याचा माणूस जर बाहेर पडला, खरं सांगायला गेलं तर आज नवीन फळी तुम्हाला मिळेल. परवानच्या दिवशी माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता म्हणून एक बुलढाण्याच्या आमच्या महिला भगिनी आल्या होत्या, नाव मला आता आठवत नाही. त्यांनी शिवसेना ह्या विषयावर पीएचडी केली आणि उद्धव साहेब एक एक विषय काढत होता, तोंडातून शब्द निघण्यापूर्वी ती माऊली मी बघितली. ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या प्रत्येक म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंपासून तर प्रबोधनकार ठाकरेंची आई बळीपासून जे विषय ती माऊली सांगत होती, माझा जीव अक्षरशः तळमळत होता. अरे असे लोक आमच्या शिवसेनेत असताना आमच्या शिवसेनेला कोण अडचणीत आणणार आहे? कोण आणणार आहे? शेवटी हिरा हा खाणीतच, कोळशेच्या खाणीत मिळतो. कोळशेच्या खाणीमध्ये आम्ही हात जर घातला, हात काळे केले तर 101 हिरा आम्ही बाहेर काढू शकू, हे तुम्हाला मी आजच्या दिवशी सांगतो. तुम्ही सांगत होतात की काय बदल करण्याची आवश्यकता आहे. काय बदल करण्याची आवश्यकता आहे, माझा प्रश्न होता. मी कार्यपद्धती म्हणालो ना. काय कार्यपद्धती म्हणजे काय? मी तुम्हाला अजून स्पष्ट विचारतो, कारण तुम्ही आज स्पष्टच बोलतात. भास्कर जाधवजी, स्पष्टच बोला. आणखी जे आरोप करतात की पक्ष नेतृत्वाने भेटलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे, ही कार्यपद्धती का?
असं आहे की पक्ष नेतृत्वाने बाहेर पडलं पाहिजे, भेटलं पाहिजे. यातला एक मुद्दा मी खोडून काढतो. जी पक्ष नेतृत्व हे नेहमीच आज कायम जो जाईल त्याला भेटतात, बरं. भेटत नाही हे सांगणं 100% चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारची अपॉइंटमेंटची गरज नाही. जी गव्हर्नमेंटनी त्यांची पूर्णपणे सिक्युरिटी काढल्यामुळे कुठेही सिक्युरिटी त्यांना थांबवत नाही. कोणीही जाऊन आज उद्धव साहेबांना भेटतो ही गोष्ट खरी आहे. पण मला एक विषय बोलावं की न बोलावं हे कळत नाही. बोला बोला आज पण बोलून मला सांगा. असं वाटतं हे जे कोणी उद्धव साहेबांच्यावर टीका करतात, आरोप करतात, त्यांची शारीरिक परिस्थिती काय आहे हे कोणाला माहिती आहे का? मी तर म्हणेन की उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसाचं हृदय कसलं आहे हे देवाला माहित. कारण त्यांना किती स्टेन टाकलेले आहेत ह्याच्याबद्दल कदाचित मला पक्षातून काढलं देखील जाईल. पण मी तुम्हाला सांगतो की त्यांना किती स्टेन टाकलेले आहेत. एवढ्या स्टेन टाकलेला माणूस हे एवढे आघात कसे झेलू शकतो? त्याला काही मन नाहीये, त्याला काही दुःख नसेल होत, त्यांना काही यातना नसेल होत. ही रोज माणसं जातात आणि रोज ह्या बातम्या फुटतात. ज्या माणसाच्या शरीरामध्ये किती स्टेंड आहे त्याचा मी उल्लेख करत नाही. त्या माणसाचं हृदय वाघाचं आहे, काळीज वाघाचं आहे. थोडीशी त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये जर बदल केला तर मी आज सांगतो हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा हे विधान करतो. ते बाहेर का पडत नाहीत? त्यांची शारीरिक परिस्थिती जरा समजून घ्या. कोरोनाच्या कालावधीत समजा नाही तुम्हाला एक सेकंड थांबवतो मी. पण अशा वेळेस पक्षाचं नवीन नेतृत्व आहे आदित्य ठाकरे, त्यांनी तर बाहेर पडलं पाहिजे असं ते म्हणतात. ते अगदी बरोबर म्हणतात, काही चुकीचं म्हणत नाहीत. बरं मी तर सांगतो ना तुम्हाला की वाईटपणा मी घ्यायला तयार आहे पक्षाकरता. ते काही चुकीचं म्हणत नाहीत. नवीन या तरुण नेतृत्वाने बाहेर पडलंच पाहिजे बरं हे मी तुम्हाला सांगतो. आणि आमच्यासारख्यांना हाताला धरून त्यांनी बाहेर काढलं पाहिजे. चला बाहेर पडा आणि स्वतः बाहेर पडलं पाहिजे. ह्या मताशी मी सहमत आहे. तुम्ही म्हणतात नेतृत्व भेटतायत हे बाहेर पडले पाहिजे, हा एक बदल झाला. पण नेतृत्वाच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये पुन्हा काही जो मागे आरोप बऱ्याचदा झाला होता की मध्ये काही आपण काय म्हणतो की मिडलमॅन आहेत काही, किंवा जे विठ्ठलाच्या जो नेहमी म्हटलं जातं की विठ्ठलाच्या भोवती बडव्यांचा गरडा आहे, असं काही आहे का? असं आहे की तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तुम्हाला तुमचं जर क्षमता वाढवायची असेल तर माणसानं दोस्ती करावी. ही आपल्यापेक्षा वरचढ माणसांची, आपल्यापेक्षा हुशार माणसांची, आपल्यापेक्षा बुद्धी चातुर्य असलेल्या माणसाजवळ दोस्ती करावी. आपला सर्वसाधारणपणे माणसाचा स्वभाव काय आहे की मी माझ्यापेक्षा वरचढ माणूस, माझ्यापेक्षा हुशार माणूस, माझ्यापेक्षा कल्पक माणूस जर निवडला तर माझा भितेपणा किंवा माझी कमतरता दिसते. असं नसतं. ते माणसानं वर बघून चाललं पाहिजे. आजूबाजूची माणसं जी असावीत ती माणसं आपल्यापेक्षा अधिक हुशार असावीत की जेणेकरून आपली आजूबाजूची परिस्थिती सुधारते. आजूबाजूला हुजरी माणसं, हुजरेगिरी करणारी माणसं ठेवण्यामध्ये कधीही मजा नसते. आहेत का अशी माणसं पक्षात सध्या? मला माहित नाही, पण मी जनरल स्टेटमेंट केलंय. बरं अशी माणसं आहेत त्याच्यामुळे अडचण होते का? नाही, मला माहित नाही. अशी माणसं असतील ना आजूबाजूला तर 100% अडचण होणारच आहे. या खासदारांच्या जाण्यामागे अशी काही माणसं आहेत का? नाही, मला नाही सांगता येणार असं. खासदारांच्या मागे खासदारांनी जाताना हा विचार करायला पाहिजे होता. जे भाजपवाले, जे एकनाथ शिंदे आणि जे अजित पवार, आज अजित पवार हयात नाहीत तरी त्यांचं नाव घ्यावंच लागतं पक्षाचे प्रमुख म्हणून, जे सांगत होते की 45+, बरोबर आहे ना, 45+, त्यांना 7-7च्या वरती निवडून आणता आली नाही माणसं. 7 बीजेपी, 7 एकनाथ शिंदे आणि 1 अजित पवार. त्याही परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी बऱ्याच चुका केल्या तरी सुद्धा 9 खासदार आमचे निवडून आले. आमच्या निवडून आलेल्या जागा उद्धव साहेबांनी दिल्यामुळं मी त्याही वेळेला नाराज झालो होतो. आजही मी ते पुन्हा बोलेन. जर उद्धव साहेबांनी जर त्यावेळेला आमच्या निवडून आलेल्या जागा दिल्या नसत्या तर मला असं वाटतं आमच्या 33 काय आमच्या 40 आल्या असत्या. त्यांचे 45+ सोडून द्या, त्यांच्या 2-2 जागा आल्या असत्या. बरं आता जाता तर आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. भास्कर तुम्ही बोलताच आहे मनमोकळं म्हणून तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो की काय काय आरोप आमच्या आज जे आम्हाला हे सोडून गेलेले खासदार आहेत किंवा ज्यांच्या नावाची चर्चा सध्या होत आहेत, त्यांनी एक म्हटलं की जसं आता मी तुम्हाला उदाहरण देतो की नागेश अष्टीकर आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरात एक ट्रॅजेडी झाली, त्यांच्या घरामध्ये एक वाईट घटना घडली. त्याच्यानंतर पक्षनेतृत्वांना भेटलंच नाही किंवा त्यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांना केंद्रीय गृहमंत्री फोन करतात, पक्षाकडनं त्यांना नेतृत्वाकडनं फोनच जात नाहीत. आणखी एक संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे, त्यांच्या पत्नीचा मागे ऍक्सिडेंट झाला लडाखमध्ये, तेव्हा त्यांना एकनाथ शिंदे हॉस्पिटलला जाऊन भेटतात पण पक्ष नेतृत्वाकडनं त्यांची दखल घेतली जात नाहीत. या सगळ्या बाबी आहेत ना. तुम्हाला मी आठवण करून देऊ का, तुमच्या आता म्हणजे
जुन्या गोष्टी उकरून काढून, पण तुम्ही सुद्धा एकेकाळी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा हो. असंच काहीतरी घडलं होतं. हो, असं आहे की मी शिवसेना सोडली त्यावेळेला माझ्यावर अन्याय झाल्याचं स्वतः शिवसेना प्रमुखांनी कबूल केलं. मी पुन्हा कधी विषय काढला नाही. हां. पण एक मात्र सांगतो की ह्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असणं चुकीचं आहे का? तर नाही, चुकीचं नाहीये की आपल्या सहकार्याकडे एखादं काही दुर्घटना घडली, त्याच्याकडे काय अभिनंदन करायची पाळी आली, त्याचं सांत्वन करायची पाळी आली, तर नेते म्हणून किंवा आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून यांनी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. ही अपेक्षा चुकीचं नाही. पण पुढच्या 50% मी तुम्हाला सांगतो, हे जे कोणी भेटायला जातात, हे जे कोणी दुसऱ्या पक्षाचे लोक अभिनंदन करतात किंवा चौकशी करतात, जरा त्यांच्या पक्षातल्या लोकांची ते किती अभिनंदन करतात, किती चौकशा करतात, जाणीवपूर्वक दुसऱ्या नेतृत्वाबद्दल, दुसऱ्या पक्षाबद्दल संशय निर्माण करणं, दुसऱ्या पक्षातल्या लोकांच्या मनामध्ये आपल्या नेतृत्वाबद्दल कुठे ना कुठेतरी या ठिकाणी नाराजी निर्माण करणं आणि भेद निर्माण करणं, त्याच्याकरता ही वापरलेली क्लुप्ती असते. यापेक्षा यांच्याबद्दल कोणालाही कसलंही प्रेम आलेलं नाही. चला, भास्कर दादाजी, तुम्ही फार मनमोकळेपणाने बोलला. त्या विषयावरती कोणतरी हे बोलणं गरजेचं होतं. जेव्हा संकट येतं तेव्हा फक्त एक त्या ऑस्ट्रिच सारखं, त्या शहामृगासारखं रेतीमध्ये मुंडकं घुसून संकट टाळण्यात नाही, पण तुम्ही पक्षाला आरसाही दाखवायचं काम करतायत आणि तुम्ही आज अत्यंत स्पष्टपणे करावं लागेल. वाईट, पण नुकसान माझं तर झालेलंच आहे. ऐकताय काय? अर्धा सेकंद. बिलकुल ऐकतोय, तुम्ही बोला. नुकसान तर माझं झालेलंच आहे. वास्तविक राष्ट्रवादीतून मी ज्या वेळेला सेनेमध्ये गेलो तो काय असाच गेलो नव्हतो. बरं, त्याची खूप मोठी आख्यायिका आहे. पण त्यावेळेला मला नाही घेतलं मंत्रिमंडळामध्ये, म्हणून मी उद्धव साहेबांची साथ नाही सोडली. त्याही वेळेला नाही सोडली. 2022ला पक्ष फुटला तेव्हाही नाही सोडली. 2024ला निवडणूक झाली तेव्हाही नाही सोडली. आणि आजही उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहे मी. आणि म्हणून मी जो आहे तो तत्वाकर्ता आहे. त्यामुळं जे चुकतंय ते कुणीतरी बोललं पाहिजे. त्याची शिक्षा मला भोगावी लागेलच कदाचित. माझा द्वेष केला जाईल, मला बाजूला केलं जाईल किंवा मला निग्लेक्ट केलं जाईल, मुद्दामून दुर्लक्ष केलं जाईल, हे सगळं मला माहित आहे. पण यातून जर माझ्या पक्षाचं चांगलं घडलं तर हे माझं मी श्रेय समजेन, मी माझं भाग्य समजेन आणि मला मिळालेला बोनस समजेन. धन्यवाद. थांबा आता एवढं बोललास तर अजून पुढचं बोलून जा. भास्कर दादाजी आहात का? नाही, मग तुम्ही म्हणतात की तुमच्याही आश्वासनाबद्दल चर्चा येत असे कानावरती, म्हणून विचारतोय. आता मागे बाळमान्यांचा एपिसोड झाला तेव्हाही तुम्ही अस्वस्थ होतात असं आमच्या कानावरती येतं, तेव्हाही तुमच्यावर टीका झाली. पहिली गोष्ट, माझ्यावर टीका करणारे खरोखर झाली माझ्यावर टीका, मूर्ख लोक आहेत ते. बरं, बाळमानेला जेव्हा पक्षाने पक्षात घेतला आणि बाळमानेचा पक्षप्रवेश झाला, त्याच्यात मी आहे का कुठं फोटोमध्ये? नाही. बाळमानेना 2024ची उमेदवारी दिली गेली, एबी फॉर्म दिला गेला, जे फोटो आहेत त्याच्यामध्ये भास्कर जाधव आहे का? नाही. परवांच्या दिवशी बाळमानेला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्याच्यामध्ये भास्कर जाधव कुठे आहे का? बाळमाने हे माझे सक्के साडू आहेत, ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि ते 30 वर्षापूर्वीचे ते माझे साडू आहेत. शिवसेनेमध्ये ते 2024 साली आले, त्याच्या अगोदरपासून ते माझे साडू आहेत. पण बाळमाने आणि शिवसेनेमधल्या कुठल्याही राजकीय उलटापालटीचा मी एक अंश सुद्धा भाग नाही. मला विचारला पाहिजे होतं की नको होतं? तर मला विचारला पाहिजे होतं, पण मला विचारलं नाही. हेच चांगलं झालं हे मी मनोमन समजून होतो. पण परवांच्या दिवशी बाळमाने साडू म्हणून माझ्यावर ज्या मूर्खांनी टीका केली, त्या मूर्खांना हे कळलं पाहिजे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये भास्कर जाधव कधी होता? भास्कर जाधव कधीच नव्हता. आणि भास्कर जाधव आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, त्याला खोटं बोललेलं आवडत नाही. पण जे कोणी चमचे माझ्यावर टीका करत होते आणि माझा नातेवाईक म्हणून सांगत होते, त्यांची पात्रता आणि कुवत काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. पण टीका करणारे तुमच्याच पक्षातले कोकणातले नेते, वरिष्ठ नेते होते, विनायक राऊत होते. ते जे कोणी असतील त्यांची पात्रता आणि कुवत मला माहिती आहे, तेवढंच मी सांगतो. बरं, पण आता ही अस्वस्थता आहे. जर उद्या आमदारांचा विषय काय निघत असेल, आता जर त्याचं विचारू नये चांगल्या पत्रकारांनी प्रश्न, पण जर आमदारांचं ऑपरेशन असेल तर आम्ही हे तुमची अस्वस्थता, तुमच्या पक्षाला सुनावणं किंवा तुम्ही स्वतः जो कयास लावलाय की मला उद्या त्रास होऊ शकतो या गोष्टीचा, म्हणजे ती कारवाई होऊ शकते सगळ्यांचा, तर या उद्या राज्यात ऑपरेशन टायगर झालं आमदारांचं, त्यात भास्कर जाधव कुठे असतील? ते जर तर भास्कर जाधव कधी बोलत नाही, टाळत म्हणजे कधीच नाही. भास्कर जाधव आज या क्षणापर्यंत जे घडतं तेवढंच बोलतो. मी कधीही पुढच्या फुशारक्या मारल्याचं एक विधान मला दाखवा, राजकीय दृष्ट्या दाखवा, माझ्या व्यवसायात दाखवा, माझ्या कुटुंबात दाखवा. ईश्वराच्या कृपेनं आज या क्षणापर्यंत जो मी आहे तो आहे. भविष्याच्या पोटामध्ये काय दडलंय हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे मी त्यावर कधीही भाष्य पूर्वीही केलं नाही,
आताही करणार नाही, भविष्यातही करणार नाही. न नाकारणं ही सुद्धा एक बातमी असते, ही सुद्धा आमच्या नाही, एक बातमी असते. ते आता तुम्ही नाकारत नाही आहात. नाही नाही, ठीक आहे. तुमचा ज्येष्ठ पत्रकार कसाही त्याचा अर्थ लावू शकतो, बरं. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगितलं की माझी कार्यपद्धती मी सांगितली. बरं. मी पुढच्या फुशारक्या कधीही मारत नाही. याचं कारण असं की 2004 साली माझ्यासारखा कडवा, लढवय्या, आक्रमक माणूस शिवसेना सोडेल हे कधी कोणाला वाटलं होतं का? नव्हतं ना. त्या दिवसापासून माझा ह्या सगळ्या गोष्टीवरचा विश्वास उडालेला आहे. आपल्या हातात काही नसतं, नियतीच्या हातामध्ये असतं. नियती जे घडविल ते घडविल. फार तसंच आज उद्धव साहेबांना सांगितलंय, डरो मत, हे दिन भी निकल जाएंगे. जे काल झालं होतं तेही चांगल्या करता, आज घडतंय ते पण चांगल्या करता आणि उद्या घडेल तेही चांगल्या करता. असा माणूस मी आहे. फार तुम्ही आज मनमोकळेपणाने बोललात भास्कर जाधवजी, खूप खूप आभार तुमचे. आणि एकंदरीत जे महाराष्ट्रातल्या आता पुढच्या काळातली राजकीय परिस्थिती असेल, भास्कर जाधव यांनी पक्षाला खडे बोल सुनावलेले आहेत. हे फार कमी वेळा होतं. भास्कर जाधव यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत की टाळी एका हाताने वाजत नाही. जे काही घडलंय, खासदार सोडून जात आहेत, वेगळा गट स्थापन करतायत, ऑपरेशन टायगर झालं, जे काय झालंय त्याच्यामध्ये टाळी एका हाताने वाजलेली नाहीत. काही गोष्टींचं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे असं भास्कर जाधव म्हणतात की काही गोष्टींचं आत्मचिंतन केलंच पाहिजे. पक्ष नेतृत्व बाहेर पडत नाही हेही त्यांनी म्हटलं की जर ठीक आहे उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणास्तव बाहेर पडत नसतील तर तरुण नेतृत्वाने बाहेर पडायला हवं. आणि ते म्हणतायत की भास्कर जाधव म्हणाले आहेत की उद्या कदाचित माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे माझ्यावरती कारवाई होऊ शकते, पण मी त्याला तयार आहे. पक्षाच्या नेतृत्वाच्या आजूबाजूला असे लोक असणं, त्यांचा रोग कोणाकडे असेल, त्यांच्या भलेही त्याच्या मागे स्थानिक राजकारणातली स्थानिक समीकरणं असतील तरी सुद्धा हे एका नेत्याने शिवसेनेला सांगणं हा एक प्रकारे घरचाच आहेर आहे असं म्हणावं लागेल. भास्कर जाधवांसारखा वरिष्ठ नेता ही गोष्ट बोलतोय हे फार महत्त्वाचं आहे. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी भास्कर जाधव काय म्हणाले त्याच्यातले प्रमुख मुद्दे तुम्हाला मी पुन्हा ऐकणारच थोड्या वेळाने. पण भास्कर जाधव यांच्याकडून आलेलं हे स्टेटमेंट आहे, फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, फार महत्त्वाचं हे वक्तव्य आहे की टाळी एका हाताने वाजत नाही. भास्कर जाधव म्हणतात